सगळ्यात घाण पेपर होता काहीतरी माझ्या जिंदगीमधला सगळ्यात हार्ड पेपर होता. कसं गेलं बॅक लागायचे चान्सेस आहे तरी तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. सगळं सांगतो आज काय झालं होतं काही नाही ते, कारण की आज होता आपला लास्टचा पेपर मायक्रो कंट्रोलरचा. सकाळी गेलो तर सगळा अभ्यासाचा माहोल होता, पेपर वगैरे झाला. मग बाहेर आलो तर सगळ्यांचे रिएक्शन घेतले तर सगळ्यांना पेपर एकदम हार्ड गेलेला होता, अर्थात मी पण, मला पण, कारण की अभ्यास केलेला एक आणि आलेलं दुसरं. तर मायक्रो कंट्रोलरने एवढं कंट्रोलच्या बाहेर करून टाकलं होतं, पोरांना की विचारूच नका. सगळ्यांचे तोंड असे बघण्यासारखे झाले होते नाही का, कारण की सगळ्याच एवढं सगळं करून पण जर अभ्यास करून पण म्हणजे रात्र दिवस जागून पण आपण जर अभ्यास केलेला असला आणि जर पेपर अवघड गेला ना तर यार लय दुःख होत आहे, म्हणजे लय एकदम वाईट वाटतं. जसं जायचं तसं पेपर गेलेला होता. आम्हाला सगळ्यांचे तोंड एकदम बघण्यासारखे झालेले होते, सगळ्यांच्या तोंडावरती एकदम 12 वाजलेले होते. तर काही एक साईडला आनंद आणि एक साईडला दुःख होतं, कारण की लास्ट पेपर होता, म्हणजे पेपर झालेले होते आणि लास्टचाच पेपर हार्ड गेलेला होता, कारण की बॅक लागण्याची फुल संभावना होते. तर काही मस्त कॉलेजच्या बाहेर आलो तर रोम्याचा डान्स वगैरे बघितलाय, सगळे वैतागलेले गिराईक होते, इकडून तिकडून आले का ते पेपरच बोलत होते, त्याच्यामुळे आपण काही लक्ष दिलं नाही. यांचे तोंड एकदम उतरून गेलेले होते, काही एकदम बघण्यासारखे झाले होते सगळ्यांचे. तर बाहेर गेलो तर तिकडे पण पेपरचं डिस्कशन चालू होतं, थोडंसं आपण प्लॅन वगैरे केला बाहेर जायचा. मग त्याच्यानंतर आपण नाश्ता वगैरे केला, कारण की भूक पण खूप लागलेली होती, अभ्यासाच्या नादात जेवण पण नव्हतं केलेलं. हे पोरं पण नाश्त्याला बोलत होते, पण मग आपण काही गेलो नाही, कारण की थोडासा विषय होता आपला. मग ओम्याला सोडवायला गेलो आपण स्टँडवरती, ओम्याला सोडून वगैरे झालं. त्याच्यानंतर आपण घरी जायचं अचानक प्लॅन ठरला, मग आपण डायरेक्ट घरी निघालो, पेट्रोल वगैरे टाकलं गाडीत, मग घराच्या दिशेने भुरू झालो. तर गाईज गावाकडे वातावरण इतकं भारी होतं ना, मग मस्त आपण दीदीकडे जायचा प्लॅन ठरवला, थोडंसं लासल गावला. तर जायला थोडंसं लेटच झालं होतं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.